धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सोनारी गावातील शाळेत शिक्षक नसल्याने गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकत शिक्षक मिळवल्याशिवाय शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता। या संदर्भातील बातमी न्यूज 18 मराठीने सर्वप्रथम प्रसारित केली। या बातमीची दखल घेत आमदार तानाजी सावंत यांनी तातडीने शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून शिक्षक उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या। शिक्षणाधिकाऱ्यांनीही तात्काळ शिक्षक नियुक्तीचे आश्वासन दिले आहे। दरम्यान आश्वासनानंतरही गावकरी आणि विद्यार्थी जिल्हा परिषदेत जाऊन शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। आपण पाहू शकतो न्यूज 18 मराठीचा इम्पॅक्ट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। या ठिकाणी काही दिवसांपूर्वी जे आहे शिक्षक नसल्यामुळे धाराशिवच्या परंडा तालुक्यातल्या सोनारी गावात जे आहे कुलूप ठोकण्यात आलं होतं। शाळेत जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत शाळेला कुलूप ठोकणार असल्याचं इथल्या गावकऱ्यांनी म्हटलं होतं। मात्र त्याच न्यूज 18 मराठीने या संदर्भात बातमी प्रसारित केल्यानंतर या बातमीची दखल घेत आमदार तानाजी सावंत यांनी तातडीने शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून शिक्षक उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या। त्या शिक्षणाधिकाऱ्यांनीही तात्काळ शिक्षक नियुक्तीचं आश्वासन दिले। दरम्यान आश्वासनानंतरही गावकरी आणि विद्यार्थी जिल्हा परिषदेत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती सध्या समोर येते। दरम्यान शिवसेना आमदार बच्चू कडूंना रामदेव बाबांना उपरोधिक टोला लगावलेला आहे। जैनजींनी भारताला बदनाम केलं असं विधान रामदेव बाबांनी केलं होतं। दरम्यान रामदेव बाबा मिरची पावडर विकत असतील तर छोट्या बचत गटांची मिरची पावडर कोण घेणार असा टोला बच्चू कडूंनी लगावलेला आहे। मोठ्या उद्योगपतींवर बंधन टाकलीच पाहिजे असंच बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। आता रामदेव बाबाच मिरची पावडर काढून आलं तर बचत गटाचं मिरची पावडर घेऊन कोण? कांद्यानं मोठ्या उद्योगपत्यांना टाकलेच पाहिजे। ज्या आमचे लघु उद्योग आहे, आमचे ग्राम उद्योग आहे, ज्या महात्मा गांधीनं ग्राम उन्नतीनंच देशाची उन्नती होते, जी संकल्पना तुकडोजी महाराजांना मांडली होती ती मांडणं फार गरजेचं आहे। ते बंधनं घालणं, मी सुद्धा त्या बाबतीत आता विधान परिषदेमध्ये अशा प्रकारचा कायदा करावा असं अशासकीय बिल माझ्या वतीनं आणणार आहोत। यात पुढची बातमी उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपकेंना फोन केलाय। यावेळी त्यांनी दिपकेंच्या आई वडिलांशी देखील फोनवरून संवाद साधलाय। यावेळी उद्धव ठाकरेंनी आंदोलनाच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या। चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा घडवून आणली आहे। यावेळी ठाकरेंनी अभिजित यांच्या लग्नाबाबतही आपुलकीने चौकशी केली। आपण पाहू शकतो की आंदोलनाला सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांचा कुठे ना कुठे समर्थन होतंय। यातच आता उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपकेंना फोन करून त्यांना या आंदोलनाच्या यशाबद्दल शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आणि यावेळी दिपकेंच्या आई वडिलांशी देखील त्यांनी फोनवर संवाद साधलेला आहे। यावेळी उद्धव ठाकरेंनी आंदोलनाच्या यशाबद्दल शुभेच्छा तर दिल्याच आहेत, मात्र त्याच्या लग्नाबाबतही त्यांनी चौकशी केली आहे। चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी या सगळ्याबद्दल फोनवरून चर्चा घडवून आणली आणि यावेळी त्यांनी अभिजित दिपकेंच्या लग्नाबद्दलही त्यांची चौकशी केली आपुलकीने आणि त्याचबरोबर त्यांना या आंदोलनाच्या यशाबद्दल त्यांना शुभेच्छाही दिल्यात। पुण्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026चा वितरण सोहळा पार पडणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे। तर या पुरस्कार सोहळ्यावरून संजय राऊतांनी अमित शहांवर निशाणा साधलेला आहे। त्याचबरोबर पुणेकरांनी शहांचा विरोध केला पाहिजे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। दरम्यान संजय राऊतांनी असं बोलायची गरज नव्हती, आपण एखाद्या व्यक्तीचं काम पाहून पुरस्कार देतो असं म्हणत रोहित टिळकांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। कोणतरी सांगितलं की हे महाशय जे आहेत हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलं आहे। पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे। ज्या पुणेकरांनी त्यांना बोलवलं आहे, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे। लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल जे देत आहेत यांच्या हस्ते, रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांच्या मुलांच्या। असं बोलण्याची निश्चितच गरज नव्हती, कारण मी म्हणलो तसं हा इन्सिडेंट बेस्ड कुठलाही पुरस्कार नाही आणि हा लोकमान्यांच्या नावाने हा टोटली वेगळा कार्यक्रम आहे।
की ज्याच्यात त्यांचं पुण्यस्मरण आपण करत असताना या आपण थोर पुरुषांना पुरस्कार आजपर्यंत दिला आहे तो कशाकरता दिला आहे की त्यांचे विचार हे लोकांपुढे त्यानिमित्ताने यावे. आणि मी म्हणलो तसं की डोवाल सरांचं जे आत्ता ते नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून जे काम करत आहेत आणि हे गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे एकत्ररित्या ती कामं चालू असतात. तर तो एक चांगला योग इनफॅक्ट जुळून आला आहे की